चला, क्षेत्ररक्षण कुठेही लावा तुम्ही. तुम्हाला ती मुभा असेल, कोणतेही फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नाही आहे, मर्यादा नाही आहे क्षेत्ररक्षणाची. रायगड मान्सून ट्रॉफी रबर बॉल भव्य टुर्नामेंट आज या स्पर्धेला सुरुवात होते. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. भाव्यांशी 11 यंगस्टर नारपोलीनं पहिला टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय. सलामीची जोडी बाग 11 तळोज टीमकडून तुम्ही पाहू शकता. मिस्टर परफेक्शनिस्ट योगेश पवार आज आयकॉन खेळताना दिसतील तळोजा टीमकडून. आणि दुसऱ्या बाजूला तळोजा म्हटला की तळोजाची ओळख, आणि तोही आयकॉनच खेळाडू आहे. त्यामुळं जरी ग्रामीणचा संघ असला तरी आज ऑल इंडिया लेवलला अनेक स्पर्धांमध्ये आज आयकॉन खेळताना आपण कित्येक वेळेला पाहिलं असेल. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी उस्मान पटेल. ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नारपोली संघ पावसाळी स्पर्धेमध्ये खास करून चांगला परफॉर्मन्स नेहमीच सादर करत असतात. पाहूया दिनेश पाटील आणि टीम सज्ज झाले. विश ऑल द बेस्ट. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे 2 दिवसीय कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना ही स्पर्धा यशस्वी होऊ दे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन दिनेश पाटील तयार. या स्पर्धेमधील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज उस्मान पटेल. पहिला बॉल. हो, टप्पा पडला. वेगानं बॉल पहा उसळी घेत सरळ पाठीमागे थर्ड मॅनला. पाठीमागच्या क्षेत्ररक्षकांची जास्त गरज लागणार. इकडे वॉर्न करत असताना गोलंदाजाला चला, डोक्याच्या वरून गेलेला चेंडू हा वाईडच बॉल असणार आहे. असे 2 वेळा तुम्हाला अलाउड असतील आणि तिसऱ्यांदा घडलं तर नो बॉल असेल. रिव्ह्यू सुद्धा असणार आहेत. तुम्हाला थोडा डाऊट असेल तर बॅटिंग टीम सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकते. चला, रिव्ह्यू घेण्यात आलाय. पहिलाच बॉल. चला, हा व्हाईट बॉल आहे. चला, जाऊया पुन्हा एकदा. दिनेश पाटील 2 वाईडनं सुरुवात झाली आणि अकाउंट ओपन झालं. धावसंख्येचं खातं उघडलं जाते ते अवांतर धावसंख्येनं. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता लेफ्ट हँडेड बॅटर योगेश पवार. ओ, यावेळेस मात्र चांगला कनेक्शन पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवले सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेनं. योगेश पवार यांच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. स्टाईल मध्ये खातं उघडले. पहा, वेगवान चेंडू होता परंतु काय पिकअप शॉट होता. तयारीतच होते. थोडासा लेग स्टिकवर होता हा चेंडू आणि त्याचमुळे थोडा फाईन खेळणं सोपं गेलं योगेश पवारसाठी. या 6 धाबांच्या बरोबरीनं
धावसंख्या 8 वर. 8 रन्स ऑन द बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. नुकतीच रायगड प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केली. सर्वांच्याच पसंतीस ती स्पर्धा उतरली. मोठा गवगवा खरं तर रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा पाहायला मिळाला आणि लगेचच आणखीन एक मोठी स्पर्धा कव्हर करताना दिसतील आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर चिंचपाडा. दिनेश पाटील पुन्हा इथं सज्ज होतील. राईट आर्म राऊंड स्टम्प्सनं डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. मोठा फटका पाहायला मिळाला. एक भव्य षटकार. बॅक टू बॅक 2 धमाके केले तिकडे योगेश पवार यांनी. 2 बॉल 12. कमाल बॅटिंग आहे. सेट होऊन आलेत पेणवरूनच. थोडासा स्लॉट मध्ये दिला होता. पुढ्यात टाकलेला हा चेंडू अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चांगल्या पोझिशन्स मध्ये आला. थोडा पुढचा पाय स्ट्रेच केला आणि अगदी सरळ रेषेमध्ये हा षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचला. दिनेश पाटील नेहमीच रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतात आपल्या गोलंदाजीमधून. परंतु इकडे थोडं सेट व्हावं लागेल. धावा भरपूर होतात या मैदानावर. शॉर्ट बॉल आहे. पुल केला आहे. मोठी गॅप आहे. बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. एकच धाव. ओ इकडे मात्र पहा आणखीन एक धाव मिळाली. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. एकदा वाचवता सुद्धा येऊ शकली असती. या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे वेगानं वाढते. योगेश पवार रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अजून भन्नाट फॉर्म असतो त्यांचा आणि खास करून पाऊस पडताना सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये असतात. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये स्क्वेअर लेगला आता क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आता वेळीच फेकी सुद्धा पाहायला मिळाले त्यामुळे एकच धाव येताना दिसेल. 17 ऑन बोर्ड. दोनही आयकॉनच खेळाडू आहेत खरं तर. एका बाजूला उस्मान पटेल जरी ग्रामीणचा संघ त्याचा असला तरी सुद्धा ऑल इंडिया लेवलला खेळाडूची क्रेज आहे. टॉप एज घेतली होती. बॉल पाठीमागे निघालाय. विकेट किपरच्या डोक्यावरून शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक जाऊन तिकडे फील्ड करेल. तोपर्यंत मात्र 1 रन मिळेल. सिंगल रन. फाईन लेग थर्ड मॅन अगदी फाईन लावण्यात आलेत कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर सिमेंट ट्रॅक वरून विकेट किपरला सुद्धा बऱ्याच वेळेला त्याच्या ग्लब्सला न लागता पाठीमागे जातात आणि त्याचमुळे 2 क्षेत्ररक्षक बरोबर पाठीमागे तैनात करण्यात आलेत. हो यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. नाईसली टायमिंग. बॉल जाईल सरळ डीप पॉइंट लाईनच्या दिशेनं. चांगला स्क्वार कट योगेश पवार यांचा. 4 धावांकरता चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावर बाग 11 तळोजा बिनबाद 22 धावा. चला रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू तुम्हाला बेस्ट हाईटसाठी वापरला जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे वाईट पट्टीसाठी तुम्ही वापरू शकता. रिव्ह्यू जो आहे तो या 2 कारणासाठीच तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. 2 रिव्ह्यू असतील. अनिकेत मोकल आयकॉन खेळाडू. साईचा इकडे टॉप एज लागले. बॉल हवेत. विकेट किपर जज करतात. फर्स्ट विकेट डाऊन. अखेरीस पहिली जोडी इकडे मात्र फोडण्यात यश प्राप्त झालंय. उस्मानला मात्र लवकर थांबवलंय आणि आज सगळ्यात मोठी सफलता. आयकॉन खेळाडून बाद केलंय ते उस्मान पटेल. अवघी 1 धाव काढून उस्मान मात्र त्याचे चाहते थोडेसे सकाळच्या सत्रामध्ये नाराज असतील कारण झटपट बाद झालाय. हा पहा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करतो. अनिकेत मोकलला मात्र ही फार निर्णायक विकेट मिळाली कारण गरज होती कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मजबूत धावा आल्या होत्या. त्याच धावसंख्येला कुठेतरी थांबवणं फार गरजेचं होतं. उस्मान पटेलला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झाले. सौरभ पाटील पारगाव यांच्या या ठिकाणी आगमन झाले कारण आज बरेचसे आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि आयकॉन खेळाडूची त्यांचीच ओळख आहे.
आम्ही फक्त नावाने ओळखतो, परंतु सौरव पाटील स्वतः त्यांना चेहऱ्याने, त्यांना रोज मेसेजवर्स असतात, रोज फोन कॉल चालू असतात, त्याच्याने ओळखतात. खरं तर नारपोली टीमचा 12 मान पाठवा प्लीज. अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलाच बॉल विकेट. ऋतिक पाटील आलेत. यावेळचा हा चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला. क्विक बाउन्सर. अनिकेतचा टप्पा पडला. उसळी घेत सरळ पाठीमागे फाईन लेगला स्टॉप केला जातोय. बाईचा इशारानं मात्र ही रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. DRS ची मागणी करण्यात आले. डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. पाहूया हा डोक्यावरून डिलिव्हर्ड झालाय की नाही, याची चाचपणी जरूर पाहायला मिळेल. इट्स अ वाईड बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये जरूर जोडली जाईल टीमच्या फलकामध्ये. स्पीडअप करत राहा. योगेश पवार यांचा हा पुल शॉट ऑन साइडला पाहत बसावं लागेल. सरळ कॉमेंट्री बॉक्सवर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. तिसरा फटका त्यांच्या बॅटमधून निघालेला. तिसरा भव्य षटकार. थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता. अनिकेतचा हा पहा तयारीतच होता. थोडीशी उसळी घेतली होती जरूर चेंडूनं, परंतु कमाल फॉर्म आहे YP. हा पहा चेंडू बॅटवर बसला तेव्हाच त्यांना कळलं होतं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन अ बोट. अनिकेत पुन्हा एकदा. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. हलकीशी अपील पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक अनिकेत मोकल यांचं. पंचांच्या भूमिकेमध्ये विजय पिल्लाय, बालाजी आहेत, त्याचप्रमाणे राजेशजी पाटील आहेत. ओ यावेळेस ऑन साइडला स्क्वायर ऑफ द विकेट. फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम योगेश पवार. त्यांच्या बॅटमधून निघणारा हा चौथा षटकार. कमाल बॅटिंग सुरू आहे एका बाजूला, त्यामुळे लवकर नारपोली संघाला रोखावं लागेल या चेहऱ्याला, अन्यथा मोठा धावफलक तुम्हाला चेस करावा लागू शकेल. 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुन्हा एकदा झपाट्यानं विकसित होत असताना 36 धावा धावफलकावर. उस्मानची विकेट पहिल्याच बॉलवर मिळाली खरी, परंतु त्यानंतर योगेश पवार यांना थांबवणं थोडंसं कठीण चाललंय. पहिल्याही ओव्हरमध्ये तेच चित्र पाहायला मिळालं. दिनेश पाटील यांच्यावर सुद्धा 2 षटकार 1 चौकार. आता पुन्हा एकदा 2 षटकार पाहिलेत या ओव्हरमध्ये. लोबा फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र स्क्वायर ड्राईव्ह केलाय. स्वीप कव्हरला. नो चान्स फॉर फिल्डर. कमाल टायमिंग होतं. पहा जसा चेंडू आहे, जशी परिस्थिती आहे त्यानुसार मात्र खेळ उगाचच आतताईपणा नाहीये. हा पहा आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल होता. फक्त टाइम केले, दिशा दिले आणि डीप पॉइंट कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा चौकार. आपटलाय बॉल. आणखीन एक पुल शॉट पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. योगेश पवारची पॉवर पहिल्याच मॅच मध्ये अनुभवाला मिळाले. आता मात्र धावसंख्या 6 ने जम्प करेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती तब्बल 46 या आकड्यावर. त्यामुळे पहिल्या बॉलवर उस्मान पटेलच्या विकेटचा आनंद जास्त वेळ नारपोलीकरांच्या चेहऱ्यावर मात्र राहिलेला नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्यात. असं वाटलं होतं कुठेतरी अनिकेत मोकल थोडा थांबवतोय धावफलक, परंतु नाही. योगेश पवारनं मात्र त्यांचे मनसुबे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेत. 10 बॉलमध्ये 41 धावांवर सध्याच्या घडीला खेळत आहेत. काय बॅटिंग आहे. सकाळच्या सत्रामध्ये हा आक्रमकपणा, हे रौद्र रूप जे धारण केले ना,
हे संपूर्णपणे मी तर म्हणेन नारपोलीकरांना घायाळ करणारा ठरला हा रौद्र रूप. पुन्हा एकदा दिनेश पाटील येतात ऑन स्ट्राईक. तुम्हाला पाहायला मिळतील चेंज द गेम वडवली ब संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ऋतिक पाटील. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीनं केला होता बॉल. इकडे मिश्रण पाहायला मिळालं. हेच करावं लागेल कदाचित, कारण जेवढा वेगानं तुम्ही बघाशी योगेश पवारला टाकत होते तेवढाच वेगानं फटके, तेवढा स्ट्रेस झाला होता. ऋतिक पाटील कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच ज्या नावाचा दबदबा राहिला आहे, कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये खरं तर यशाची सगळी शिखरं ज्या खेळाडूंना आजपर्यंत गाठलेत आणि नेहमी शांत नम्र खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ऋतिक पाटील. ऑन स्ट्राईक दिनेश पाटील. पहिला डॉट बॉल आला राऊंड स्टंप्सनं. पुन्हा एकदा ओ समोर मारलाय यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल सीमा पार 6 धावांकरता स्टाईल मध्ये खातं उघडलंय ऋतिक पाटीलनं या षटकारानं आणि या 6 धावांच्या बरोबरीनं बाग 11 तळोजा संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 अप. 52 धावा धाव फलकावर लागल्यात. लवकरच अर्धशतक कंप्लीट करून टाकले तळोजा टीमनं. स्कोरिंग ग्राउंड आहे, धावा तर काढाव्याच लागणार आहेत. ओ फुल टॉस होता ऑन साइडला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. आज चांगला चोप पडलाय दिनेश पाटीलला. पहिल्या षटकामध्ये 22 होत्या, इकडे 2 षटकार आल्यात, आणखीन धाबा जोडा. त्यामुळं दिनेश पाटील खरं तर सगळ्यात भरवशाचा गोलंदाज आणि त्यावरच मात्र सध्याच्या घडीला आक्रमण होत असताना पाहायला मिळालंय. आता दोनही आयकॉन खेळाडू पहा. चला बॉक्स तिकडेच देऊन टाका अंपायरकडे. त्या दोन्ही खेळाडू असे आहेत की बरेच चेंडू जातील फोडतील, आपल्याला व्यत्यय नको. पहा काय काय करावं लागतं खरं तर खेळाडूंना माहिती आहे. बऱ्याच वेळेला थोडासा स्लिप मगाशी झाला होता आणि त्यामुळे थोडंसं पाणी जे साचलेलं आहे. सकाळपासून भरपूर पाऊस पडलाय खरं तर या संपूर्ण विभागामध्ये तुम्ही पाहू शकता, कारण काल जर तुम्ही आला असतात मैदानावर तर सुकलं होतं पूर्णपणे मैदान. परवाच वकिलांच्या सुद्धा स्पर्धा झाल्या, डे नाईट स्पर्धा. मागचा आठवडा फार पाऊस पडलेला नाहीये, परंतु आज सकाळपासून जो पाऊस होता इकडे पनवेल परिसरामध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्याचमुळे थोडंसं खरं तर हे वेट ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतंय. करंट रन रेट जर आपण बघितला ना तर 23.2 आहे. सर हा रन रेट राहिला तर धावा किती होऊ शकतील? 100 गाठे की काय सध्याच्या घडीला हाच प्रश्न पडला असेल. ऋतिकचा हा फटका आडवा बॅटने समोर मारलाय लॉंग ऑन बॉर्ड लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे ऋतिक पाटीलचं आक्रमण. लगातार 3रा षटकार. सुपर बॅटिंग. आगीतून फुफाट्यात अशीच परिस्थिती. त्यामुळे स्ट्राईक रोटेट करावं तर इकडे ऋतिक मारतोय, तिकडे स्ट्राईक रोटेट करावं तर पवार आहे. आणि त्याचमुळे आता मात्र या खेळाडूंना रोखणं कठीण झालंय. सलगचा 4था षटकार. ऋतिक पाटील वडवलीचा ब्रँड एका पाठोपाठ एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. लगातारचा हा 4था षटकार आणि धावसंख्या पहा. बाग 11 तळोजा संघाची भरपूर धावा कुठल्यात या ओव्हरमध्ये. दिनेश पाटील महागडा ठरलाय, संघाचा मुख्य खेळाडू. यावेळेचा चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ओव्हर द स्टंप्स आला होता. चेंडू परफेक्ट लेंथ बॉल पडला. हा पहा टप्पा पडला हलकासा बाहेर निघत सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. 4 षटकारांचं हे षटक. 24 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. दिनेश पाटीलनं 2 षटकं टाकली. या 2 ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर 46 धावा मोजल्यात, कोणतीही सफलता नाहीये. त्याचमुळे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या
तळोजा संघाच्या 1 बाद 70 धावा. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील निकलेश पाटील. थोडं रोखावं लागेल. या 2 ओव्हर्समध्ये जर हा धावफलक रोखता आला नाही ना तर तुम्हाला 100 पेक्षा जास्त धाबा कदाचित चेस कराव्या लागू शकतात आणि ते एक मोठं आव्हान जरूर ठरू शकेल. पाहूया पुढे काय घडते. निकलेशचा बॉल टप्पा पडला. थोडासा वेगानं आला होता. तयारीत होता पुल शॉटसाठी योगेश पवार, परंतु हा बिलकुल कनेक्ट झाला नाही. पहा जास्त अपेक्षेपेक्षा जास्त स्पीड झाला. कदाचित आतमध्ये सुद्धा आला. शरीरावर आला हा चेंडू. चांगला बॉल. निकलेशनं सुरुवात चांगली केली. मागच्या 3ही ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर सुरुवात पहिल्या बॉलवर चांगलीच झाली होती. आणखीन एक चांगला बॉल. इकडे मात्र निकलेश पाटील, जिकडे दिनेश पाटील किंवा अनिकेत मोकलनं मार खाल्लाय तिकडे निकलेश पाटील थोडंसं कमबॅक करत असतं आणि फार गरजेचं आहे. या षटकामध्ये कमी धावा येणं फार गरजेचं बनलंय, अन्यथा फार कठीण होऊ शकेल. परंतु पाहूया. चांगली सुरुवात केली. समोर योगेश पवार समोर. शॉर्ट बॉल आहे. ऑन साइडला खेचून मारलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पवार यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल या 6 धाबांच्या बरोबरीनं. 76 धाबा धावफलकावर. थोडा रूम दिला होता. हाफ ट्रॅकर होता. अगोदरचे 2 चेंडू बरोबर गुंतवलं होतं योगेश पवार यांना, परंतु हा इझिली इकडे पुल शॉट खेळण्यासाठी अतिशय योग्य चेंडू होता. योगेश पवार. फायरिंग सुरू आहे. यावेळेस उंच मारलाय. लॉंग गॉन बाउंड लाईनच्या बाहेर. योगेश पवार साजरं करेल या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक. वेल प्लेड वायपी, मिस्टर परफेक्शनिस्ट. आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये अर्धशतकी इनिंग. 14 बॉल 53 धावा 7 षटकार 2 चौकारांच्या साहाय्याने मात्र कारनामा केलाय. 378चा स्ट्राईक रेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग फ्रॉम वायपी. रोखणंच कठीण झाले. पहिल्याच बॉल पासूनच फटकेबाजीला सुरुवात केली होती त्यानं. आणखीन एक फटका पाठीमागे चाललाय. प्रॉपर टाइमिंग नाहीये. शॉट फाईन लागेला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 83 वर. चांगला फटका यावेळेस मात्र बॅकफुटून स्लॅश केलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत भरा स्ट्रोक. ऋतिकच्या बॅटमधून यावेळेस षटकार. पहा थोडा रूम दिला होता आणि कव्हरच्या वरतून हा षटकार. आज सकाळच्या सत्रामध्ये फटक्यांचं नयनरम्य दर्शन पाहायला मिळालंय. चला या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक बाग 11 तळोजा जाहीद भाई यांच्याकडून दिलं जाईल. सामना संपल्यानंतर आपण योगेश पवार यांच्याकडे ते सुपूर्द करणार आहोत. 89 रन्स. पाचव्या षटकाला सुरुवात झाली. यावेळेस मात्र व्हाईट बॉलनं पहिलाच बॉल थोडासा लेग स्टिक सोडून गेला होता. प्रणय मडवीचा धावसंख्या झाली ती 90.
त्यामुळे 100 पार करणं इकडे थोडंसं सोपं होऊ शकतं. प्रणयचा वेगवान चेंडू होता, पाठीमागे लॉंग स्टॉप गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तिकडे कंप्लीट करण्यात आले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळं इथे 2 धावा प्राप्त होतील. सुरुवात झालेली नाहीये षटकाला प्रणयच्या. तीन धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत बिना मेहनतीच्याच मिळाल्यात. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये या धावा ऍड झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ते ती 92. प्रणयचा बॉल इकडे थोडासा मिसक्यूट झाला होता. ऋतिकचा फटका पॉइंट कडे सरकलाय. एक धाव मिळेल. मोठ्या फटक्या विना जर हे षटक गेलं तरच कुठेतरी 100 पेक्षा कमी थांबवता येईल. हा कारनामा प्रणय मडवी करणार का? कारण या अगोदरच्या मुख्य गोलंदाजांनी सपाटून मार खालाय. चला नेक्स्ट मॅच जांभिवली आणि कांड्रोली दोन्ही टीम या. कॅप्टन ओ समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धाबांकरता षटकार. गेमचं हे एक वैशिष्ट्य आहे. नेट आपण पाहिलं तर बरोबर उंच जिकडे षटकार जातात ना, त्यामुळं बरोबर जाळीला लागल्यानंतर चेंडू आतमध्ये पडतोय. वेळ वाचला जातोय. किती छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलंय स्टेडियम बनवत असताना बॉस यांनी. स्क्वेअर लेग कडे हा चेंडू आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं बागिले बंतळोजा संघाचं शतक साजरं होईल. 100 धावा पहिल्याच मॅच मध्ये. दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलं जातंय. खेळाडू कक्षामध्ये टाळ्या वाजल्या जातात. योगेश पवार 17 बॉलमध्ये 61, ऋतिक पाटील 8 बॉलमध्ये 31. अजे आयकॉन खेळाडूंची निवड केली ना, ही निवड मात्र सार्थकी. पार्टनरशिप पहा. 20 बॉलमध्ये 78 धावांची भागीदारी मात्र पाहायला मिळाली अवघ्या 20 चेंडूंमध्ये. सुपर बॅटिंग, सुपर नॉक. प्रणयचा चांगला बॉल होता. फुल लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. नक्कीच धाडसाला सलाम आहे. कौतुक केलं जाईल कारण समोर दोनही आयकॉन खेळाडू आहेत. इकडे समोर डारपोलीचा यंगस्टार प्रणय मडवी गोलंदाजी करतोय. सोपं नाहीये. त्यामध्ये तो स्लॉग ओव्हरचं षटक टाकतोय. चॅलेंज आहे त्याच्या समोर या खेळाडूंना रोखणं. एक तर दोनही मातब्बर खेळाडू आहेत. प्रणयचा हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांचं म्हणणं व्हाईट बॉल आहे. हा पहा लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 102. 102. हाय फीवर आहे सध्याच्या घडीला तळोजा स्क्वॉड मध्ये. लोवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. जांबो आहेत तिकडे. आयकॉन खेळतात. नारपोलीकडून सिंगल घेतली जाईल. 103 धावा. धावा पाहिल्या तर हाय फीवर. जेव्हा मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड आपल्याला होतो ना, तेव्हा 100, 101, 102, 103 असा ताप असतो. असे आकडे पाहायला मिळालेत पहिल्याच मॅच मध्ये. हा बॉल थोडा खाली राहिला होता टप्पा पडल्यानंतर. इकडे मात्र थोडंसं सरप्राईज गेलो नाही, परंतु मी कौतुक करेन प्रणय मडवीचं. मी जरूर कौतुक करेन कारण समोर दिग्गज गोलंदाज मार खात असताना स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये दोनही आयकॉन फलंदाज खेळपट्टीवर असताना बऱ्यापैकी थांबवलंय. त्याचमुळे यंगस्टार जो नक्कीच पुढे नारपोली संघाकडून येणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना तो जरूर दिसू शकेल. कारण एकच षटकार या ओव्हरमध्ये आला आणि या सगळ्यात कमी धावा सुद्धा याच ओव्हरमध्ये येताना दिसल्यात. 14 धावा. नॉट आउट भागीदारी 18 बॉलमध्ये 62 योगेश पवारच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्याचप्रमाणे ऋतिक पाटीलच्या सुद्धा धावसंख्येकडे आपण लक्ष टाकूया. 10 बॉलमध्ये 32 धावा आणि हा स्कोर कार्ड. 103 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 104 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय ते नारपोली संघासमोर. 104 धावा. परंतु असं समजू नका सामना एकतर्फी होईल, कारण नारपोली संघ नेहमीच पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये भन्नाट कामगिरी असते.
तुर्तास नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज. जांभिवली आणि कांड्रोली लवकर या टॉससाठी.